नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी चटपटीत टोमॅटोची चटणी बनवायला घेऊया. तर भाजीला एखाद्या वेळेस काही नसलं तरी अशा प्रकारची चटणी बनवून खाल्ली तर एकदम मस्त लागते. तर इथं घेतलेली आहे बघा कढई. त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल, तिखट, मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर इथं आपण 1/2 किलो टोमॅटोची चटणी बनवणार आहोत. तर 1/2 किलो टोमॅटोसाठी आपण इथं 1/2 किलोच कांदे घेतलेले आहेत चिरून. तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये टाकून घेऊया अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी. तर मोहरी आणि जिरे कडलं की त्यामध्ये टाकून घेऊया कढीपत्ता. कढीपत्ता इथं आपला कडलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता. सर्व फ्राय झाले की त्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा. अशा प्रकारे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर कांदा आपला टाकून झालेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तेलामध्ये फ्राय करून घेऊया कांदा. अशा प्रकारे फिरवून घेत आहे. टोमॅटोची चटणी करताना अशा प्रकारेच बारीक कांदा चिरायचा. हा कांदा मी चॉपरमध्ये चिरून घेतलेला आहे. तर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ. तर तेलातच मीठ टाकलेलं आहे कांदा परततानाच, कारण मिठामुळे कांदा हा आपला लवकर फ्राय होतो. सर्व मिक्स करून घेऊया. तर आपला कांदा फ्राय होत आलेला आहे. तर यामध्ये टाकून घेऊया चिरून घेतलेले टोमॅटो. तर लाल टोमॅटो घेतलेले आहेत, पिकलेले अशा प्रकारचे बघू शकताय तुम्ही. सर्व मिक्स करून घेऊया. तर तेलामध्ये आपण तिखट टाकलेलं नाही. तर टोमॅटो अजून थोडासा मी यामध्ये टाकून घेणार आहे. तर यामध्ये आता आपण तिखट टाकून घेऊया. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका. तर घरातला काळा घरगुती मसाला आहे, काळं तिखट टाकून घेतलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तरी ते आपण सर्व मिक्स करून घेत आहोत, तुम्ही बघू शकता. सर्व छान असे फिरवून झाले की त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे. जास्त टाकायचं नाही. तर तुम्ही बघू शकता इथं टोमॅटो कांद्याला आपल्या पाणी सुटत आलेलं आहे. तर आता थोडीशी हळद टाकून घेते, जास्त टाकायचं नाही. तर अशा प्रकारे थोडीशीच हळद टाकून घेतलेली आहे मी. 1 पाव चमचा इथं हळद टाकलेली आहे. सर्व असं मिक्स करून घेऊया, फिरवून घेऊया. आणि आपला टोमॅटो कांदा छान असं फिरवून झाले की त्याला एक 5 ते 6 मिनिट आपण बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवूया. तर तुम्ही बघू शकताय टोमॅटो चटणीला आपल्या पाणी सुटत आलेलं आहे. तर इथे लावून घेऊया झाकण. एक 5 ते 6 मिनिटांनी बघूया आपण आता. तर इथे बघा आपले एक 6 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय कांद्या टोमॅटोला आपल्या इथं पाणी सुटत आलेलं आहे मस्त छान असं. आणि आपला टोमॅटो पण इथं शिजत आलेला आहे. आणि असं मस्त चटणीला आपल्या तेल पण सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. सर्व आपण फिरवून घेऊया, मिक्स करून घेऊया. लाल टोमॅटो घेतल्यामुळे टोमॅटो पण लवकर शिजतो आपला. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बघा. तर इथे टाकून घेतलेलं आहे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर टाकायची यामध्ये बारीक चिरून, जेणेकरून मस्त अशी चव येते. सर्व मिक्स करून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेत आहोत कोथिंबीर. आणि दिसायला पण मस्त दिसते टोमॅटो चटणीमध्ये कोथिंबीर. तर अशा प्रकारे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तर कोथिंबीर आपली टाकून झालेली आहे. तर आता यामध्ये टाकून घेऊया जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. शेंगदाण्याच्या कुटाचा आपण इथं कमीच वापर करायचा. तर अशा प्रकारे कूट टाकून घेतलेला आहे. सर्व मिक्स करून घेऊया. तर गॅस आपला बारीकच आहे, मध्यमच आहे गॅस आपला. छान असं टोमॅटो चटणी आपण फिरवून घेऊया शेंगदाण्याच्या कुटामध्ये. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त असं आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथे 2 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून सर्व फिरवून घेतलेलं आहे. अजून एक 3 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया. तर इथं आपले 3 मिनिट झालेले आहेत, काढून बघूया. इथं बघू शकताय तुम्ही मस्त असं या चटणीमधलं पाणी आटलेलं आहे. तर गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. तर इथं प्लेट घेतलेला आहे. आता चटणी काढून घेऊया यामध्ये. तर तुम्ही बघू शकता या चटणीचा कलर एकदम किती मस्त आलेला आहे. आणि दिसायला पण किती छान दिसते. चवीला पण खूप छान लागते ही चटणी.
तर शेंगदाण्याच्या कुटाचा पण आपण इथं कमी वापर केलेला आहे, कोणतेही मसाले जास्त घातलेले नाहीत यामध्ये. आणि पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण इथं टोमॅटोची चटणी बनवलेली आहे. तर उन्हाळ्यात भाज्या नसल्या की अशा प्रकारची चटणी करून खाल्ली तर पोट पण भरतं आणि मस्त अशी छान चवीला पण लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.